आमच्या घरातल्या सगळ्यांच्या आवडीचे हे इन्स्टंट रवा आप्पे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. चवीला मस्त होतात. सुरुवातीला इथं मी 2 वाटी बारीक रव्यामध्ये 1 वाटी दही घातले. यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता यावरती झाकून 15 ते 20 मिनिटं रवा भिजायला ठेवा. इथं रवा व्यवस्थित भिजलाय पण थोडं घट्ट होतंय, त्यामुळे मी अजून थोडं पाणी घातलं आणि कन्सिस्टन्सी एकसारखी करून घेतली. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली शिमला मिरची, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर घातली. लगेचच पाव चमचा सोडा घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही सोड्याऐवजी इनो सुद्धा घालू शकता. त्यानंतर यामध्ये किसलेलं गाजर सुद्धा घालू शकता. पण नुसती शिमला मिरची, कांदा, कोथिंबीर, मिरची घालून सुद्धा आप्पे मस्त होतात. इथं मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. पीठ बघा, जास्त घट्ट नाहीये किंवा जास्त पातळ नाहीये, असंच ठेवा. इथं मी आप्पा पात्र गरम करून घेतलं. यामध्ये थोडं थोडं तेल घातलं आणि यावरती थोडं थोडं 1-1 चमचा बॅटर घातलं. आता यावरती झाकण ठेवून थोडीशी एक साईड भाजून घेतली. त्यानंतर वरून थोडंसं तेल लावलं आणि दुसरी साईड छान भाजून घेतली. आणि आप्पे भाजताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवा. हे रव्याचे आप्पे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. झटपट होतात, याशिवाय चवीला जबरदस्त होतं. अशाच अजून रेसिपीज बघण्यासाठी फॉलो करायला तेवढं विसरू नका.